मनसेचं इंजिन यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ट्रॅकवर धावणार की यार्डातनंच त्रयस्थपणे निवडणूक पाहणार असा प्रश्न निर्माण झालाय। याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याबाबत कुठलेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत। त्यामुळे प्रचाराच्या ढाल तलवारी घेऊन सज्ज झालेल्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्षात मैदानात उतरायचे की नाही असा संभ्रम दिसतोय। ही घोषणा राज ठाकरे का करत नाहीत? कुठल्या गोष्टींमुळे गोंधळ वाढत चाललाय? यासारख्या प्रश्नांचा वेध घेणारा हा रिपोर्ट। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मनसेचं इंजिन यार्डातच ठेवलं होतं। 2024 मध्ये तरी हे इंजिन लोकसभा निवडणुकीच्या ट्रॅकवर धावणार की यार्डातच राहणार असा प्रश्न विचारला जातोय। नाशिकमध्ये झालेल्या मनसेच्या 18व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात राज ठाकरे या प्रश्नाचं उत्तर देतील अशी अपेक्षा होती। कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी राज ठाकरे नेहमीप्रमाणे सॉलिड बोलले, मात्र मनसे लोकसभा लढवणार की नाही हा प्रश्न त्यांनी अनुत्तरितच ठेवला। सर्व जाती सर्वांनी आपण एकत्र येऊन हा महाराष्ट्र घडवण्याचं एक स्वप्न आपण पाहूया, ते प्रत्यक्षात आणूया। आणि आज या 18व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्या समोर मी सांगेन आणेन। एकीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक छोट्या मोठ्या पक्षानं लोकसभेसाठी कंबर कसली आहे, मात्र मनसे प्रमुखांनी अजून तरी हिरवा कंदील न दिल्यानं नेमकं करायचं तरी काय असा प्रश्न मनसैनिकांना पडला नसता तरच नवल। मात्र तो प्रश्न पडण्यापूर्वीच राज ठाकरेंनी त्याचं उत्तर दिलंय। मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगेन, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना, खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगेन, माझ्या बरोबरच्या सर्व सहकार्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगेन, राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल, राहायचं असेल, टिकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स। फक्त पेशन्स ठेवा एवढा कानमंत्र देण्यासाठीच वर्धापन दिन सोहळा होता का? तर तसंही नाही। पेशन्स ही काय जादू आहे हे पटवून देताना राज ठाकरेंनी जनसंघ ते मोदींचं पंतप्रधान पद हा प्रवासच मनसैनिकांना ऐकवला। 1952 साली पक्ष स्थापन झाले त्यांचा, 1952 साली जनसंघ, तो 1980 साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण। आणि 52 सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेले आहेत, त्याच्यामध्ये मग अडवाणीजी आले, अटलजी आले, सगळेच आले। इतक्या लोकांनी जे इतकी वर्ष ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना, त्याच्यातनं आलेलं हे यश आहे। नरेंद्र मोदींचं जे यश आहे 2014 साली आलेलं, ते नरेंद्र मोदींचं आहे। त्यातला काही भाग असेल, पण ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना, त्यांचं आहे ते श्रेय। राज ठाकरे कार्यकर्त्यांना पेशन्स ठेवण्याचा सल्ला देत असले तरी देखील मनसेचे पदाधिकारी मात्र लोकसभा लढवण्यासाठी उत्सुक आहेत। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून मी पुणे शहरामधून इच्छुक आहे आणि मला वाटते की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला खासदार 100% होईल। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मला पुण्यामध्ये इच्छुक म्हणून मला नक्की संधी देईल आणि त्या संधीचं मी 100% सोनं करेल। भाजपासोबत युती करण्यासाठी मनसेचं इंजिन कित्येक दिवसांपासून शिट्टी मारतंय, पण समविचारीपणाचा सूर ऐकू आल्यानंतरच युती अशी अट भाजपानं ठेवली आहे आणि आता भाजपच्या कानावर ते सूर पडू लागलेत। मराठी माणसाच्या हक्कांसोबत आज एक हिंदुत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी मनसेने घेतली आहे, त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाही आहे। बाकी मग निवडणुकीत काय करायचं आहे वगैरे याच्यावरनं इन्फरन्सेस काढता येणार नाही, या गोष्टी चर्चेच्या असतात, तपशिलाच्या असतात, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात। मनसे आणि भाजपची युती होईल का? मनसे लोकसभेच्या रिंगणात उतरणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यापर्यंत वाट पाहावी लागेल। मात्र त्यापूर्वी राज ठाकरेंनी त्यांचे विरोधक कोण आणि त्यांचे मित्र कोण या संदर्भात संभ्रम कायम राहील याची काळजी घेतलेली दिसते। काका पुतण्यांची राष्ट्रवादी एकच असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय। त्याशिवाय मला एका नाट्य संमेलनामध्ये 5 नगरसेवक भेटायला आले। नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक। म्हटलं बरं, कोणाचे?
तर त्यातले 3 बोलले आम्ही शरद पवारांचे, 2 बोलले आम्ही अजित पवारांचे. पण आले होते एकत्र. माझं अजूनही ठाम मत आहे, सगळे आतून एकच आहे, सगळं आतून एकच आहे. फक्त येडे बनवतायत, तुम्हाला मूर्ख बनवतायत. आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होतीये. ते स्वतः नाटक कंपनीत, स्वतःच मिमिक्री आर्टिस्ट आहेत, कोणाचीही नक्कल करू शकतात. म्हणजे आर्टिस्ट आहेत, जन्मजात आर्टिस्ट आहेत. आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय? तेव्हा राज ठाकरेंनी आपला पक्ष बघावा, मोळी बांधली आहे का चोळी बांधली आहे, आपल्या पक्षापुरतं मर्यादित राहावं. शरद पवारांची उंची आणि राज ठाकरे म्हणजे फारच. युतीसाठी भाजपनं ज्या मनसेला वेटिंगवर ठेवले त्याच भाजपला देखील राज ठाकरेंनी टोला लगावलाय. आणि मला ना, मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय, तसलं सुख नकोय मला. माझ्यात आहे ताकद तेवढी. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राज ठाकरेंनी जन्माला घातलेली मनसे 18 वर्षांची झाली आहे. स्थापनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत मराठी मतदारांनी 13 आमदारांचं भरघोस दान मनसेच्या इंजिनात घातलं होतं. मात्र त्यानंतर आता मनसेचं इंजिन एका आमदारावरच खोळंबलंय. कधी दुसऱ्यासाठी माईक हातात घेतला तर कधी दुसऱ्यासाठी व्हिडिओ लावले. हे सगळं करताना मनसेला स्वतःची ओळख अधोरेखित करता आली नाही. आणि आता हिंदुत्ववादी पक्षाचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी कधी हनुमान चालीसा वाचावी लागते तर कधी मशिदीवरचे भोंगे उतरावे लागतायत. ही वेळ नेमकी कशामुळे आली याचा राज ठाकरेंना आणि त्यांच्या मनसैनिकांना मनसे म्हणजेच मनापासून विचार करावा लागेल. किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.